तुम्ही बघाल लुकमध्ये थोडा चेंज आहे आणि मी खूप खुश पण दिसतोय. करण्याचं रिझन हे आहे, मी मन उडू उडू मध्ये परत रिएंटर करतोय. सो इतके सर्व जे लोकांनी मला प्रेम दिलं त्याच्यामुळेच हे कॅरेक्टर परत रिएंटर झालं. आणि ते आमचं सीन चालू होतं. फर्स्ट टाइम मी ॲज अ नयन चाललोय परत कॅमेरावर. माझं नाव शलाका मनोहर देशपांडे. त्या सीन्स मी ह्या सगळ्या ड्रामाला एक सर्कल कम्प्लीट झाला. मला खूप मेंटली ते स्ट्रेसफुल होत होतं की असं कसं कोणी सहन करू शकतो. हे कशाला सांगायला. त्यांना माहिती आहे, त्यांना माहिती तेच मिस करतो या वाईफला, सेटला, रीडिंग, युनिट सर्व गोष्टींना मिस करत होतो. आणि होप सर्वजण मस्त फिट आणि फाईन आहेत. सो मी थोडासा घाईत, मी ब्लॉग एकदम घाई सुरू केला आहे. आणि आजचा ब्लॉग मी याच्यासाठी सुरू केला आहे की आज एक गंमत आहे. खूप दिवसांपासून तुम्ही आणि मी ज्याची वाट बघत होतो ती गंमत आज फायनली होते. सो आता मी पटकन निघतो बिकॉज कॅबवाले काका खाली उभे आहेत आणि मला सेटवर पोचायचं. मला थोडासा एकदम कट टाइमवर मी निघालो बिकॉज ऑफिसचं काम करून मग निघायचं होतं. सो आता मी तिकडे पोचतो सेटवर आणि मग तुम्हाला पुढची गंमत सांगतो. आणि हा ब्लॉग मिस नका करू, खूप मजा येणार आहे. सो स्टे ट्यून. सो आता फायनली आपण चाललोय शूटला. इकडे खूप साऱ्या व्हॅनिटीज आहेत आणि हा स्टुडिओ आहे प्रॉपर. सो आता मी आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सांगतो मी कोणत्या सिरियलसाठी आणि काय करतोय. बऱ्याच दिवसांनी 1 महिन्यानंतर शूटला आलो यार. सर्व असं वेगळं वाटतंय, पण आय थिंक होईल थोड्या टायमात सेटल होईल. आणि चला आतमध्ये जातो आणि भेटतो. मग अशी मला खूप घाईघाईत निघावं लागलं. इकडे पोलिसांची गाडी पण आहे. बापरे, नयन आताच पोलिसांमधून आलाय आणि परत पोलिसांची गाडी. खूप ऊन आहे. तर आतमध्ये जातो आणि तुम्हाला भेटतो. तर मी पोचलोय सेटवर आणि मस्त चेंज वगैरे झालंय, हेअर वगैरे झाले आहेत आणि तुम्ही बघाल लुकमध्ये थोडा चेंज आहे. आणि मी खूप खुश पण दिसतोय. करण्याचं रिझन हे आहे की सर्वजण मला विचारत होते तू कधी परत ॲक्टिंग कधी दिसणार, आम्हाला कुठे दिसणार. तर मी मन उडू उडू मध्ये परत रिएंटर करतोय. आज माझा रिएंट्रीचा शॉट आहे, म्हणजे सिक्वेन्स शूट होतोय. सो आय एम व्हेरी हॅपी यार. तुम्ही सर्वजणांनी इतकं त्याला काय म्हणतात त्याला पसंती दिली त्या कॅरेक्टरला. इतके जणांनी क्वेश्चन विचारले कधी येणार, कसं काय तुमची रिएंट्री होणार, आम्हाला तुम्हाला परत बघायचं आहे. सो इतके सर्व जे लोकांनी मला प्रेम दिलं त्याच्यामुळेच हे कॅरेक्टर परत रिएंटर झालं. सो चॅनलची वगैरे मीटिंग झाली की लाईक प्रत्येक कॅरेक्टरबद्दल अशी मीटिंग होते. सो तेव्हा ठरलं की नयन हे कॅरेक्टर परत रिएंटर करायचं आहे. आणि फायनली मला कालच कॉल आला की आज आपण शूटिंग करतोय, आपण तुझं कॅरेक्टर रिएंटर करतोय. अँड आय एम सो हॅपी की मला परत हे करण्याचा चान्स मिळाला. सो तुम्ही बघितलं असेल की लास्ट एक मी नवीन शोसाठी लुक टेस्ट दिलेली जिकडे नाही होऊ शकलं. सो मला असं होतं की अरे बापरे आता काय करायचं पुढे. आणि इमिडिएटली दुसऱ्या दिवशी मला कळलं की मी रिएंटर करतोय. सो यु नो एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन. अँड आय एम व्हेरी हॅपी यार. आय एम व्हेरी हॅपी. आता मी खूप एक्सायटेड आहे. माझा पहिला सीन आहे आता वरती जाऊन, जिकडे मी शलाकाला घेऊन कुठेतरी हे करतो, आतमध्ये रूममध्ये घेऊन जातो आणि तिला त्याच्यावर ओरडतो. मग शलाका माझ्यावर ओरडते. त्याचा मस्त एक नवीन सिक्वेन्स आला आहे. सो आय व्हेरी एक्सायटेड. आणि आता ही जर्नी परत आपली सुरू होणार आहे. परत तुम्हाला नवीन BTS आणि सगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहेत. सो वन्स अगेन थँक्यू सो मच. तुम्ही इतकं सर्वांनी प्रेम केलं आहे कॅरेक्टरवर. हे कॅरेक्टर आता पुढे परत दिसणार आहे. सो आय एम सो हॅपी. आणि असंच प्रेम करत राहा, अशीच साथ ठेवा. आपल्याला खूप पुढे जायचं आहे. तर आता मी वरती जातो आणि मग भेटतो. तसं मी ॲक्च्युली सगळ्यांना आता मगाशी भेटलो आले सगळेजण खूप खुश होते. पण मला पण एकदम मस्त वाटलं एवढ्या दिवसांनंतर सगळ्यांना भेटायला. सो एव्हरीबडी वॉज हॅपी. खूप माझं मस्त वेलकम केलं सर्वांनी. सो बघू आता परत वरती गेल्यानंतर मी अजून पुढचा व्लॉग कंटिन्यू करतो. सो स्टे ट्यून. आता फायनली आता आमचं सीन चालू होतं. फर्स्ट टाइम मी ॲज अ नयन चाललोय परत कॅमेरावर. वाह क्या ॲक्टिंग कर रहा है. इट्स अ ग्रेट फिलिंग आहे. तर आता टेकसाठी आम्ही रेडी होतो. तर टेक झाला की असं बघू सर, असं बघू कसं बघू ना.
आता काय करणार आहेस? बोल ना, आता काय करणार आहेस? ओके सर, माझी हिंड मला चुकली नाही म्हणतो, माझी तोंडाला काढत असतं आणि तू फक्त बघत राहिलीस. तू कमी करा, कमी तुला घाबरणार नाहीये. अशीच राहू सरांचा जो माईक इथे आवाज यायला पाहिजे ना, असं हे ओके ना? अच्छा ओके. आता तू काही कर, मी तुला घाबरणार नाहीये. फक्त एक हाक मारली ना, मी आता बाहेर एक आवाज दिला ना तर जाऊन येते. तू तोडा नाही तर माझ्याकडे आता काही कर, मी तुला घाबरणार नाहीये. मी एक हाक मारली पहिले चला काय नंतर चालू आहे ना. अगं एवढं चिडतेस काय असं आहे, त्यानंतर पहिलं अगं चालू आहे नंतर अगं चिडतेस काय तू माझा एवढा छळ केलास, तुझं पोट नाही का भरलं अजून? माझं नाव शलाका मनोहर देशपांडे. शलाका मी काय म्हणतो, तू माझ्या अंगाला स्पर्श सुद्धा करू नकोस. स्पर्शाचा सोड, माझ्या सावलीला सुद्धा उभं राहू नकोस. कळलं? दीदी ही फक्त एक मोठं नाशिक बोले हे कर एकदा ऍडमिट बॅकफुडला जाऊ हात पकडला नाशिकचं रिअर कर ताकद. माझं नाव शलाका मनोहर देशपांडे. कळलं? माझ्या अंगाला हात घालून सावलीला सुद्धा उभा राहू नकोस. आणि आपला घटस्फोट ना कोर्टात होईल तेव्हा होईल. माझ्यासाठी हे नातं कधीच संपलंय. त्यामुळे मला पुन्हा त्यामुळे पुन्हा कधीच माझ्या डोळ्यासमोर सुद्धा उभा राहू नकोस. आज कमी नाही होऊ शकत. फेकू का त्याच्या अंगावर? म्हणजे भाषा विकत देईल मी. हा तर तुझे इथे ऍक्टिव्ह होते ते माझ्यासाठी हे आता कधीच संपलं. आता माझ्या नजरेसमोर सुद्धा उभं राहू नकोस. या बंधनातून मी स्वतःला मुक्त करते. माझ्यासाठी हे नातं कधीच संपलंय. माझ्या नजरेसमोर सुद्धा उभं राहू नकोस. मी स्वतःला बंधनातून मुक्त करते. निघून जाऊ मुक्त करते. तुझ्यामुळे होतोय हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. आता तुझं काय खरं नाही. मी तर जेलमध्ये जाईन तेव्हा जाईल रे, पण जेलमध्ये जाण्याआधी काय जेलमध्ये मी जेलमध्ये जाईन तेव्हा जाईल, पण तुझा काटा काढल्याशिवाय मी आता शांत बसणार. हा कोणाची त्याच्या पद्धती बॅग तुझी बॅग तिला घेऊन जातो. लाईट बी मिळेल कविता मध्ये छोटा जाते आणि
आणि ते झालं ना थोडं पुढे एक स्टेप पुढे ये बोलता थोडा लाईट जीवावरच्या मुलं होतीस ना, आता काय करणार बोल ना, आता काय करणार मला चुकली तुझ्या तोंडाला काय बसला आणि तू बघत राहिली तुला काही मी तुला घाबरत नाही. एक हात मारते ना तू लोक धावले एवढं लक्षात ठेवतो. माझं नाव शलाका मनोहर देशपांडे. माझ्या अंगाला हात सोड, माझ्या सावलीला सुद्धा उभं राहायचं नाही. आणि आपला घटस्फोट कोर्टात होईल तेव्हा होईल, पण माझ्यासाठी मी नाटक कधीच संपलंय. सुद्धा उभं राहू नकोस पुन्हा. मी स्वतःला या बंधनातून मुक्त करते. हे सगळं त्या इंद्रामुळे होत. इंद्रा तुझी आता वाट लावणार बघ. मी जेलमध्ये जाईन तेव्हा जाईन, पण त्या तुझा काटा काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही. दोन्ही होते का तू मेरा अस्त्र. नाही आपला ब्लॉग बघितला मी त्या दिवशी तुम्ही असंच केलेलं ना, आपण तिथे शूट करणार होतो. कोणता तुमचा एक ब्लॉग बघितला युट्यूबला. हा काय एकदम मी त्या ह्याच्यात ठेवलेला सेम असं. हा काय मला वाटतं असेल अच्छा ओके कळलं करेक्ट. सो आता आम्ही सीन शूट केला आहे आणि फुल अग्रेसिव्ह सीन होता. सो शलाका आता फुल मोडमध्ये आली आहे, शलाका फुल फॉर्ममध्ये आली आहे आता. बस हवा निकल गई. शलाका शलाका ऐक ना एक मिनिट नाही. सो शलाका आता फुल फॉर्ममध्ये आली आहे. शलाका आता काय ऐकत नाही. सो ती तुमची वॉरियर शलाका आहे आता फुल. तीन व्हॅनला धक्का मारला आहे आणि मंगळसूत्र वगैरे तोडून वगैरे ती आली आहे. सो व्हॉट इज टू से अबाउट युअर कॅरेक्टर यार. तू लोक इतके प्रेम करतात, मला जितके हेट करतात त्याच्यावर डबल हिला प्रेम करतात. सो कॉम्प्लिमेंटच आहे तुझ्या कॅरेक्टरसाठी. पण हाऊज युअर एक्सपिरियन्स. छान होता कारण आता जो आम्ही सीन शूट केला किंवा इनफॅक्ट आपण धर्मवीरचं जे प्रमोशन केलं तेव्हा जो सीन शूट केला त्या सीन्स मी ह्या सगळ्या ड्रामाला एक कम्प्लिशन एक सर्कल कम्प्लीट झालं असं मला वाटतं. कारण अदरवाईज तो त्रास सहन करताना शलाका म्हणून सुद्धा मस्त, शलाका म्हणून सुद्धा आणि शर्वरी म्हणून सुद्धा मला खूप मेंटली ते स्ट्रेसफुल होत होतं की असं कसं कोणी सहन करू शकतं. आणि लोकांना पण ते होत होतं कारण तशा कमेंट्स आम्हाला येत होत्या, तशा रिॲक्शन्स येत होत्या. इनफॅक्ट यांना तर पर्सनल DM काटा येत होते की रस्त्यात दिसला असतं मारू फोडू ह्या होत्या. जनता माफ नाही करेगी. सो त्याला एक कम्प्लिशन मिळालं की आम्ही अशी वृत्ती प्रमोट नाही करत आहोत, तर आम्ही अशी वृत्ती असेल तुमच्या कुठे तर तुम्ही त्याला व्हेरी व्हेरी तर तिने आता ऑलरेडी केलं आहे. आणि ती ॲक्च्युली रिअल लाईफमध्ये बिलकुल अशी नाही, म्हणजे स्क्रीनवर तुम्हाला जेवढं ती नॅचरली करते ती खूप अशी बोलणारी अशी आहे आणि बरोबर गोष्टींसाठी बोलणारी आहे. सो तिला हे करताना खूप चॅलेंजिंग होतच असेल आय एम शुअर. सो आता मस्त मजा आली, मला पण खूप बरं वाटलं. नयनला असं सगळं मारता आहेत आणि सगळं असं होत आहे. 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. सो त्याला जस्टिस मिळतोय आणि म्हणजे हिला जस्टिस मिळतोय, नयनला त्याची शिक्षा मिळते. सो आय एम व्हेरी हॅपी. सो आणि शलाका माझी लकी जाम आहे की जितक्या पण ब्लॉग्समध्ये आली सगळे म्हणजे 3 लाख 4 लाख 5 लाख असे ब्लॉग आहेत. अरे त्यांना माहिती आहे, त्यांना माहिती तेच सगळेजण ब्लॉग होत आहे. सो थँक्यू सो मच शलाका. थँक्यू. चालू आहे आणि मी नयन इकडे तर रोल होतोय काय ॲक्शन होणार. मी लपून त्यांचं बोलणं ऐकतोय. सो
ब्लॉग बनवतो. तिला बसवलं ना का काकू तुम्ही इथे या काकू तुम्ही आवडलं खूप वेळा ठीक होतो नंतर बोलतो. इंद्रा आणि त्याची फॅमिली धावत येताना दिसेल. इकडे सीन डिरेक्टर सांगतात डिरेक्टर कसं काय करायचं आहे. काहीतरी काम कर आलीच ती बोलतो. काय बोलत काय बोलत सांगा ना ती पण रडायला लागली. सर सांगा ना सर सर प्लीज प्लीज बसलाय मस्त पैकी. मला हिमाचलवाली फील खूप बरं वाटतं यार सिरियलमध्ये परत आल्यानंतर. म्हणजे भारी वाटतं. काय झालं खूप मिस करत होतो मी या वाईफला, सेटला, रीडिंग, वर्ड, युनिट सर्व गोष्टींना मिस करत होतो. आणि परत आल्यानंतर खूप भारी. इट्स अ गुड फिलिंग. आय थिंक हे जसं मी म्हणालो की तुम्ही इतकं सर्वांनी प्रेम केलं आणि इतकं त्या कॅरेक्टरला आपलंसं केलं, त्यामुळे बरेच निगेटिव्ह कॅरेक्टर असताना पण असं वाटलं की आम्हाला अजून बघायचं. असं पुढे अजून सिक्वेन्स प्लॅन्ड आहे. सो होपफुली सर्व छान वर्कआउट होईल. तर आता आलो मी आपल्या रूममध्ये, मेकअप रूममध्ये, आणि आजचा सीन संपला आहे. आता रात्रीचे 10 वाजले. सो आजचा पॅकअप झाला आहे आणि अशा प्रकारे माझी रिएंट्री झाली आहे सिरियलमध्ये परत. आय एम सो हॅपी फॉर दॅट फॅक्ट की मी या सिरियलमध्ये परत आलो आहे. मन उडू झालं. त्याच्यामध्ये मला परत एकदा बोलावणं आलं आहे. आणि आजचा दिवस पण मस्त होता. खूप छान शूट झालं आमचं. आणि आता बघू, आता पुढे शूट लागत राहील अधूनमधून कसं पण असेल आता. सो तर आता आपण ब्लॉगमध्ये तर भेटतच होतो, तर आता पुन्हा एकदा सिरियलमध्ये पण भेटू आणि असंच प्रेम करत राहा कॅरेक्टरला, आपल्या ब्लॉग्सला. असंच प्रेम द्या, मस्त राहा, खुश राहा आणि बघत राहा अमित परब ब्लॉग्स. सी यू, गुड बाय. आणि हां, मला एक छान इनपुट आलं आहे की जाताना गुड बाय म्हणू नकोस, आपण पुन्हा भेटू. सो आता मी ते रिचेंज करतो की सी यू आणि आपण पुन्हा भेटू. बाय बाय.